मुद्दाच असतो की सोफ्यावर, मग दुसऱ्या सोफ्यावर, मग कॉटवर, मग दुसऱ्या बेडरूम मध्ये सगळीकडे मी झोपून घेते. जिथे मला जागा मिळेल तिथे मी झोपून घेते. इट्स मोस्टली फोकस्ड अराउंड फूड अँड स्लीप. आय थिंक वीकेंड हा टॉपिक इतका वास्ट आहे. स्किन केअर इज अ मेजर पार्ट ऑफ इट. नाही राहत सध्या प्रभात रोडवर, आपण जाणार आहोत. या फेक इट टिल यू मेक इट. I think the entire South Indian community is gatekeeping it all together. कॅन वी जस्ट टॉक अबाउट ब्रंचेस? Yes, please. पुण्यामध्ये सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की प्रत्येक आठवड्याला काहीतरी नवीन उघडलेलं असतं. हाऊ आर यू कन्सर्न? बाव चिक बाव वाव इस दिल में बचाओ बाव वाव वाव मेरे कहते आ जाओ. हाय नमस्कार. तुमचं खूप निवांत शांत आरामात स्वागत आहे उगाच काहीच्या नवीन एपिसोड मध्ये. मी वेदांगी आणि मी अपूर्वा. आम्ही फार झोपेलो. आम्ही साळलोय. येस, मेजर. कारण का आम्ही सहसा इन जनरल पण विकेंडला शूट करतो, पण मग आज खूपच असं झालंय, तर त्याच्यामुळे म्हणलं की आपण याच विषयावर बोलूया. खरे म्हणजे ब्रेन इज नॉट ब्रेनिंग वाला मोमेंट झाला जोरात आम्हाला, पण मग देन द ब्रेन आणि मग ब्रेन वॉज लाईक व्हॉट इफ तुम्ही तुमच्या आळसावर त्या विकेंडवरच एपिसोड शूट केला. आणि वी वर लाईक सो स्मार्ट. तो वेलकम टू आवर वीकेंड एपिसोड. वेलकम. I just brewed it. Absolutely amazing. Yes. So, मला हे विचारायचं आहे की युजली म्हणजे कसा असतो वीकेंड तुझा, अदर दॅन द फॅक्ट की आम्ही वीकेंडला एपिसोड शूट करतो. Yes, I think all of it is going to be like एक 70% तरी relatable because Yeah. my weekend starts on a Friday. असं दुपारी 4 पर्यंत वगैरे काम करायचं, फार डोक्याला ताण नाही द्यायचा. आणि यू स्टार्ट वीकेंड इट लाईक इन द इव्हनिंग, डिपेंडिंग अपॉन कसा वीकेंड आहे किंवा कसा प्लॅन आहे. म्हणून मी नागपुरात असते तर मी जरा बाहेर वगैरे जाते. अच्छा. हा, आणि पुण्यात असले तर मी झोपी जाते. सो तेच थोडंसं आवरायचं फ्रायडेला, आणि मग शनिवारची तयारी करायची. शनिवारी अगेन डिपेंडिंग अपॉन हाऊ द वीकेंड, बट आय जनरली स्टार्ट विथ लाईक प्लेइंग टेनिस आणि थोडं फिजिकल वर्कआउट वगैरे झालं. सरप्राइझिंगली इट हॅपन्ड आय थिंक लास्ट वीकेंडच. मी एका मित्राला फोन केला, मला त्याला युट्यूब बद्दल सल्ला घ्यायचा होता त्याच्याकडनं की ऐक, आणि तो म्हणाला ऐक, मी एक मीटिंग मध्ये मी करतो तुला 10-15 मिनिटात. त्या 15 मिनिटात मी आउट झाले. त्यांनी फोन केला आणि मला माहित होतं की लाईक मला बोलायचं असं पिकडं, म्हणाला लाईक जस्ट गिव्ह मी लाईक 2 minutes. आणि हे वाज लाईक की काय शनिवारची वामकुक शिका म्हणलं ड नेकीवर पूछ. ऍब्सोल्युटली. सो डू दॅट. शनिवारी आय थिंक आय हॅव अ रुटीन. उठायचं, छान चादर घालायची गुडगुड, आणि पिलो केसेस चेंज करायच्या, आणि मग आवरायचं, किराणा आणायचा, भाज्या आणायच्या, लाईक वीक प्रेप करायचं. आणि इट्स जस्ट व्हेरी घरेलू, लाईक व्हेरी संसारी सॅटरडे आय हॅव. देन आय टेक अ नॅप विच लास्ट लाईक 4 hours, 4 तासांचा नॅप. करेक्ट. आणि मग गेट अप, मीट यू और लाईक मीट एनीवन एल्स. इफ नॉट मग मला नाटकाला जायला किंवा गाण्याच्या कार्यक्रमांना, म्हणजे ते ठरलंय. जर असेल तर मग त्याला जायचं, आणि मग लाईक ऍडजस्ट युअर डे लाईक वाईज. आणि सिमिलर संडेला आय डोंट वेकअप अर्ली. संडे मोस्टली लाईक की पुस्तक वाचूयात, जरा थोडं रिक्रिएशन व्हायला हवं. आणि संध्याकाळी मग इतर देवळात जायचं किंवा मग आज जे मी केलंय, आज मी माझ्या एका मित्राबरोबर छान पेठ दर्शन करून आले. लाईक खायचं, इकडं वैद्यविद्येला जाऊन खायचं, असं फुल टिपिकल माच करायचा. आणि असे एकदम दगडी बिगडी मंदिर वगैरे जे असतात ते आत बीत, जिथे पार्किंग वगैरे नसते मिळत, अशा ठिकाणी जायचं. हा, आणि देन कम बॅक अँड देन अगेन स्लीप. लाईक इट्स मोस्टली फोकस्ड अराउंड फूड अँड स्लीप. अँड थर्ड प्रायोरिटी इज लाईक मीटिंग पीपल.
Yeah, that's about it. So mine is very housewife. Very absolutely खूपच संसारिक weekend. But sansari weekend. Yeah. Except for the tennis part, it's very sansari. Nice. And then we do skincare. yes we do. I remember that weekend that we spent together. आणि माझं ब्रेकअप झालं. मी ब्रेकअप कॉन्व्हर्सेशन करून आले होते. आणि then we just ranted and then we did AHA BHA peeling solution. Yes. Oh my god, that was so good. Yeah. Does that how your general like asa normal weekend look like? Well, skincare is a major part of it. कारण Currently. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लिटरली माझे विकेंड्स एकतर माझं घर अनुभवण्यात जातात की किती प्रकारे मी कुठे कुठे झोपू शकते. येस. हा विकेंडचा माझा मुद्दाच असतो की सोफ्यावर, मग दुसऱ्या सोफ्यावर, मग कॉटवर, मग दुसऱ्या बेडरूम मध्ये सगळीकडे मी झोपून घेते. जिथे मला जागा मिळेल तिथे मी झोपून घेते, कारण की झोप हा प्रकार मिळत नाही. Your weekend involves lot of sleeping around. Well, yes. But एकतर सकाळी उठायचं थोडं उशिरा, ठीक आहे. नाश्ता असा छान गरमागरम, एकतर संतोषचं पॅटेस, नाहीतर भाडाईची मिसळ, नाहीतर असं छान काहीतरी मागवून छान नाश्ता करायचा, नाहीतर बेंगलोर कॅन्टीनची इडली वगैरे असं गरम गरम वा सुख. मग आरामशीर असं आईच्या हातचं गरम गरम जेवण असं करायचं. आणि ह्या सगळ्यामध्ये माझं टीव्हीवर कार्टून चाललेलं असतं. आय वॉच फिनियस अँड फर्ब ऑन टीव्ही. You know we are not talking about 10 वर्षांचा तुझा वीकेंड. येस, आय एम टॉकिंग अबाउट लाईक टुडे मॉर्निंग. मी आज सकाळी उठले, मी दात घासत बाहेर आले, इथे बसले मी दात घासत, बिकॉज आय डोंट केअर इफ इट्स हायजेनिक ऑर नॉट, इट्स माय होम, आय डू वॉट एव्हर इट इज. मी इथे बसले दात घासत, आणि मी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली तर मी आय पुट ऑन फिनियस अँड फर्ब. I'm really concerned. How are you concerned? Bow chicka bow wow. Is the me bachao bow wow wow. Milk it a jao. Chiki chiki choo chow. Yippee cat chow. Phineas and Ferb is the greatest cartoon ever. Like Tom and Jerry and then Phineas and Ferb. Okay. I love it. So my weekend is very very lazy. हे एका प्रकारचे weekend आहे. But then I have other weekends where I'm like an outgoing social person. मग जिथे I have like 3 parties to attend, 15 friends to meet, आणि there's so much. मग ड्रेस काढून ठेवायचे, आवरायचं. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, आवरणं हे काय माझ्यासाठी स्पेशल नाही आहे. आय डोंट लुक फॉरवर्ड टू वीकेंड्स फॉर दॅट. But like I can put on glitter and stuff which I can't put on in my office. Which is put on asatta. This is very maximalist. I am extremely maximalist. मी तर तिला तेच सांगत होते की टू गेट इन टू मोर कम्फर्ट झोन I've just got a bathroom, and she was like, what is this lifestyle? Who has a bathroom? आपण नाही राहत सध्या प्रभात रोडवर, आपण जाणार आहोत. Yeah, fake it till you make it. I think with the podcast happening, our weekends have now changed. कारण की we have to like put like 6-7 hours aside just for the sake of it. And then we have to socialize also to make it happen a bit. Yeah. To meet the editor. That's about it. So तोच म्हणजे तो मेजर जो काही शिफ्ट झालाय आपल्या आयुष्यात बिकॉज ऑफ द पॉडकास्ट. आय थिंक that is keeping us active on the weekends. Like you are active on the weekends with tennis and stuff. But I do a lot of recreational things on tennis the weekend. is a rich people's sport, by the way. I want to be rich. So again, I am also faking it and making it. So like you play with like bunch of people and then nice and असं तू breakfast वगैरे जाते. So can we just talk about brunches? Yes, please. There are 2 types of brunches. When I'm in Nagpur especially. One is उठ गया क्या? काळाची का गाडी, आणि आमच्याकडे काही विशिष्ट डिशेस आहेत, आणि नाही आपण
वीकडेजला बाहेर पडत, खूप कामं असतात. सो इट गोज तरी पोहा, इट गोज कढी समोसा, इट गोज सांबार वडी, म्हणजे पाटवडी पण म्हणतात त्याला. अँड देन इट गोज देर इज दिस वन वीरास्वामी, आय वॉन्ट से, आय डोंट रिमेंबर द नेम, इट्स खूप जुनं इडली स्पॉट. आणि देन इट गोज filter coffee. This is one type of weekend. The second type of weekend is where you get like late, थोडं 9 वगैरे, आणि मग तुम्ही म्हणजे ठीक Then आहे you मग decide brunch. and dress up. Do you want to do brunch? And then उसमें भी what kind of brunch? Like, do you want to do Hitchki, Tales and Spirits kind of brunch? Or do you want to do like lazy, like a good V60 and croissant kind of a brunch? Oh my god, croissant. Mine is that. Yes. मेरा प्रेफरेंस वो है. Yeah. Again, shout out to Corridor. आणि Corridor, I think it's time to sponsor us. Yeah. Next. Because next time I'm there, I need like a breakfast platter without paying for it. खूप पैसा खर्च होतो त्यात. आणि नागपूरमध्ये हे स्पेशली होतं माझ्यासोबत. आय एम नॉट सोशल पर से, बट आय हॅव लॉट ऑफ पीपल टू मीट, आय हॅव लॉट ऑफ फ्रेंड्स देअर. सो लाईक सॅटरडेज हे फिक्स आहे. आणि देन आय हॅव वन फ्रेंड जो मला गावाच्या बाहेर नेतो काहीतरी खायला. त्याचा अगेन इट इज स्टील रिव्हॉल्विंग अराउंड फूड. येस. आणि माय मदर इज वर्किंग ऑन सॅटरडे, सो आय गेट दॅट लिबर्टी. तर मग मी सकाळी, आणि माझ्या घरी ना माझ्या भावाला ना माझ्या आईला शास्त्रीय सकाळी सकाळी काय तर मरगळ काहीतर बोलताय, काय गाताय, काय करते देव जाणे, असं त्यांचं रिॲक्शन असतं. सो निघलो घरचे बाहेर आणि मी छान सुंदर शास्त्रीय लावून बसते. नाईस. अँड देन आय स्टार्ट माय डे. नाईस. सो मला ब्रंचेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. वन, बिकॉज गुड फूड, यू गेट अ रिझन टू डे ड्रिंक. You get a reason to dress up nicely and click good photos. But other than that, one brunch changed our life, made us closer. And I think we have to give it to that brunch for making this happen. Yeah, true. The funny thing is, we were in love, both of us, Which is funny. Which is funny right now because those people are not there in our lives. We are. And we went day drinking, I think. Yes, we did. आणि आम्ही असं खूप छान काहीतरी, एकतर आम्ही बॅरोमीटरला बसलो होतो, बिकॉज वी आर वन ऑफ दोज प्रिटेंजियस पुणेकर्स जे बॅरोमीटरला जाऊन त्यांच्या कोस्टर्सचे फोटोज काढून स्टोरीला टाकतात. नॉट मी ते कोस्टर स्टोरी करते आणि बुकमार्क बनवते. But yes, we are those pretentious पुणेकर्स जे जातात बॅरोमीटरला आणि मग त्यांना फार भारी वाटतं आणि आम्हाला वाटतं भारी. पण वी आर स्टील नॉट देअर की जे NIPR ला जातात आणि वरण भात आणि काचऱ्या खातात. ट्रू. We are not there. We are not there yet. So probably when this boosts out and then NIPR will... No, not just I was not giving it to NIPR. I am giving it to that one big ass channel who would be like, oh yeah, you should meet at NIPR then. Yes. If they ever watch this because they will never outgrow NIPR. They'll never outgrow NIPR, probably because their friends own it. Yes. So going back to us, yes. I think brunches are beautiful. Like what is your go-to brunch dish? Okay, I'll be very very honest. माझी खूप इंडियन मेंटॅलिटी आहे. मला असं बुफे असतो ना, आय लव्ह इट. आय विल ट्राय एव्हरीथिंग इन द बुफे फॉर ब्रंच. लाईक फ्रॉम सिरियल्स टू इडली टू पोहा. माय मदर ऑलवेज टेल्स मी दिस की बाहेर गेल्यानंतर सगळ्यात महागातली गोष्ट सगळ्यात पहिले खायची नाही, ती ठेवायची. इफ यू आर इटिंग समथिंग यू कॅन ईट ऑन अ डेली बेसिस, finish that first and then keep appetite for the mahagda dishes. But my brain will tell me to eat everything. पोटात कॉकटेल होत आहे माझ्या. मी चहा घेतलाय, ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे, माझ्याकडे वॉटरमेलन आहे, सगळं माझ्या पोटात जाते, सगळ्याचा कॉकटेल होतोय. बट आय विल स्टील ईट इट. आय लव्ह इट. आणि आय थिंक फूड फॉर मी इज व्हेरी कम्फर्टिंग फॉर टू मेक आणि टू ईट ऑल्सो. इज व्हेरी कम्फर्टिंग. बट the thing is कि my appetite does not support it.
ती 2 पोळ्या खाते. आणि दॅट्स हर लंच, दॅट्स इट. 2 काकड्या, अशा 2 स्लाइसेस काकड्या, ठीक आहे, काचऱ्या अशा बटाट्याच्या असेल तर चल ठीक आहे 5 स्लाइसेस ऑफ काचऱ्या. दॅट्स इट, दॅट्स हर लंच. And I hate it so much because I love food so much. मी असं सगळं छान छान घेते आणि ओके, आय एम गोना से इट आउट लाऊड, दिस इज माय रेड फ्लॅग की आय वेस्ट फूड. ठीक आहे, आय डू, आणि इट्स नॉट अ गुड थिंग. आय एम ट्राईंग टू कट इट, बट आय लुक एट द मेन्यू आणि आय एम लाईक 3 डिशेस तर ऑर्डर केल्याच पाहिजेत आपण ह्याच्यातले, आणि मी करते. आणि देन whoever is sitting next to me gets my puppy face saying, eat it, no? Finish it. आणि मला, I swear, I'm not trying to do this. So many people have pointed it out that I do that. But I can't help it. Food is so good. Plus, it's also a budget thing. Brunch कुठे करायचा. So if I don't have a budget, my brunch will be at like ओरिजिनल वाला वाडेश्वर, जिथे फक्त इडली चटणी मिळते. बिकॉज गुड फूड आणि चीप फूड, विच इज अमेझिंग. गुड शिरा. येस, गुड शिरा. If I have paise, then I'll go to maybe Barometer, then I'll go to maybe fancier places, maybe Le Plaisir to have brunches. Nice. But it also depends on mood. So, for example, if I have a good mood and I have patience, तर मग मी मिसळ खायला जाईन वीकेंडला सकाळी. कारण की मी तासभर नाही थांबू शकत जर माझ्याकडे पेशन्स नाही, तर मग मी मिसळ खायला जाते. जर माझ्याकडे पेशन्स नाहीये तर मग माझ्या घरात फूड ऑर्डर केलं जातं. As simple as that. Okay. Yeah. In Pune, for me, it's माझ्याकरता कसं सांगू, डिपेंड की माझ्यासोबत कोण आहे, डिपेंड्स माझ्यासोबत कोण आहे. आणि माझ्यासोबत सहसा माझा भाऊ असतो, हू इज लाईक 0 पेशन्स. किंवा मग मला इकडले तिकडले असे टाइमपास लोक. मला पुण्यात बाहेर जाऊन नाश्ता करायला, नाश्ता not brunch, not the fancier version of it. I like that. Yeah. I love that. पण नागपूरमध्ये ते करता येत नाही, कारण आम्ही की अरे तिथे हेच सगळे लोक असतील, मग नको. सेम. हा, मग नको जाऊयात, मग आपण घरात करूयात. मग घरात बनते इडली, लाईक स्टँडर्ड. पण मला जर इथे बाहेर, रामनाथ इज माय गो टू. हा, मला रामनाथला जायचं, दगडूशेठला जायचं, घरी येऊन झोपी जायचं. दॅट्स असं ठरलेलं. पण त्यात मग अगेन खायचंय काय, कारण का कधी कधी मला हवंय क्रोसॉन. आणि सॉरी, रिअली सॉरी पुणेकर्स, वी डोंट हॅव, ॲटलीस्ट दिस पार्ट ऑफ टाउन डज नॉट हॅव लाईक गुड इंग्लिश ब्रेकफास्ट, डज नॉट हॅव गुड शाक्षुका, डज नॉट हॅव गुड लाईक रिअली गुड मॅन्युअल ब्रू. आणि मग जर केपीत जायचं असेल तर यू हॅव टू मेक अ प्लॅन लाईक दॅट. KP is very fancy. Yeah, I like Bhai Mudan, I like Grey Soul. पण तेच, it's a elaborate. Then you have to make a day out of it. Yeah, like the whole day has to be about the brunch. Food. Yeah, right now like our conversation. But we are supposed to talk about weekend. We're talking about food. But we are talking about weekend food. True. कारण की this we can't do on the weekdays. Yeah. पॉसिबलच नाहीये. एवढा पैसा, एवढा वेळ आपल्याकडे वीकडेजला खर्चच नाही करू शकत. आय वॉन्ट टू पॉइंट आउट की मी केवढा सागर संगीत कार्यक्रम करते टू मेक माय कॉफी. आय कॉल्ड ओव्हर अ फ्रेंड ऑन अ फ्रायडे आफ्टरनून, वॉज नॉट इवन इव्हनिंग. वी हॅड जस्ट डिक्लेअर्ड दॅट इट इज वीकेंड ऑफिशियली. Then we weighed the coffee bean and we were grinding it. अरे नाही, now it's a little too coarse, नाही आपण इतक्यावर नको करायला. Then put like boil the water, then pour it, असं full pour over, then let it sit. Then you're like थोडं acidic होतंय वगैरे, full सागर संगीत कार्यक्रम. We finished that coffee in 20 minutes because you have to let it sit for a while. You can just like, and then you let it sit like त्याचं सगळं असं full, आणि मग 20 मिनिटात झालं ते. But we made a day out of it. Nice. So this part of weekends I really enjoy. त्या बाबतीत की अरे कसलं भारी आहे, आपण कसले भारी आहोत. एकदम म्हणजे लाईक कॉफी ब्रूइंग फॉर यू इज नॉट a simple job. Like it's not something that you'll do every not pay attention to. But for me, it's like paying attention to the least important thing on weekends. Like
मी आय विल यू नो हाऊ आय लव्ह टू पेंट माय नेल्स. ओ गॉड, आय लव्ह इट. आणि आय लव्ह टू एक्सपेरिमेंट विथ नेल आर्ट. सो माझ्याकडे असं 70 बाटल्या आहेत नेल पेंट्सच्या. येस. आणि मी त्या अख्ख्याशा बाहेर काढते आणि मग मी त्या पुसते वगैरे आणि मग मी त्याच्या कलर ऑर्डरमध्ये मांडते. मग मी डिसाईड करते की माझं मूड काय आणि मग मी एका बोटाला लावते, सगळ्या बोटांना लावते. मग मला ते आवडत नाही, मग मी ते काढते आणि मग परत ते करते. आणि आय स्पेंड 3 hours ऑन इट अँड आय लव्ह इट. बिकॉज हू इज गोना से व्हॉट. प्लस आय थिंक पुण्यामध्ये सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की प्रत्येक आठवड्याला काहीतरी नवीन उघडलेलं असतं, नवीन स्पॉट उघडलेला असतो. तुम्ही त्याच्या रील्स बघता आणि वी कॅन गिव्ह यू द टाइम टू एक्सप्लोर. बाय द वे, पुणेकरांनो, आय हॅव इंट्रोड्यूस हर टू प्रभा. येस, शी डिड. आणि आय ओनली गॉट इनसाइड ऑफ इट वन्स. टुडे आय ट्राईड अगेन. आय डिड नॉट बिकॉज मला खूप भूक लागली होती. आणि द अदर प्लेस आय वॉज सपोज टू विजिट, आय न्यू की तिथे गर्दी नसेल. इट्स अ सिक्रेट स्पॉट. या, युअर गेट कीपिंग इट. I think the entire South Indian community is gatekeeping it altogether. It's in Rastapet. I think, Yeah. For those who don't know. Oh, yeah, correct. Best idli ever. Yeah. It's just लुसलुशीत idli. And I'm not even gatekeeping. I was like, मी फोटो पण नाही काढला. That is the... So, good food will never have good photos. But good drinks will have good food. Amazing. Yes. म्हणजे एखादी अशी छान गरम गरम सर्व केलेली थर्ते इडली पाहून माझ्या डोक्यात हे येत नाही की मी पटकन फोन काढावा आणि त्याचा फोटो काढावा. One more aspect to my weekend is कपाटावर छान इस्त्री झालेले कपडे ते आणायचे, असं अंधार करायचं, असं नीट लावायचं आणि मग तो आलमारीचं खूप सुंदर दिसणार आणि खूप असं भारी वाटणार आणि मग ते बंद करायचं. आणि नागपूर मी आणि पुणे मी आर डिफरंट ऑन दॅट रिगार्ड. माझं कपाट, मला कपाटच नाहीये. जस्ट टॉकिंग अबाउट इट. मला कपाट नाही, कारण ईशान इथे राहत नाही, मी इथे ईशान राहते. सो लाईक माय मदर हॅज मेड दॅट कपाट इन टू लाईक स्टोरेज, असं रॅन्डम मिसलेनियस. सो आय डोंट हॅव कपाट. आणि मी सुटकेस आवरून ठेवणार नाहीये. येस. बट देन नागपूरला माझ्याकडे बुकशेल्फ आहे आणि माझ्याकडे 300-400 पुस्तकं असतील. सो लाईक अर्धे म्हणजे गादीत आहेत आत पलंगात आणि 20% वगैरे फक्त बुकशेल्फ मध्ये आहे. हा यू सीन माय बुकशेल्फ. येस. सो लाईक मग ती काढायची सगळी पुस्तकं, पुसायचं छान, मग त्याच्यात नोट्स लिहिले ते वाचायचं. इट्स इलॅबोरेट प्लॅन. इट फील सो गुड. आणि तिथे एक छोटासा डब्बा आहे माझा, त्यात मी पोलोरॉइड्स ठेवले. आय नो. सो ते पोलोरॉइड्स बघायचे. जस्ट लाईक प्रेजेंट में नॉस्टैल्जिया में ही जीना है हमने. यही मोमेंट्स तो हम जो याद कर रहे हैं वो बाद में याद आए. करेक्ट. येस. येस. मोमेंट्स याद करने का इंसेप्शन. बट आय थिंक दॅट इज द डिफरन्स की तू एकटी राहतेस म्हणून आता तू कपाटा. आमच्याकडे सॅटर्डे असं दुपार असं व्हायला लागले की 11-11:30 वाजायला लागले की माझ्या मदरचं असं पॅनिक सुरू होतं की आता मी काय काय आवरू शकते. करेक्ट. मग आवरलेल्या गोष्टीही आमच्याकडे अशा खाली निघतात आणि मग सुरू होतं मग ते हे तू आवर, हे मी आवरते, हे. मग आय हॅव दिस गुड टॅक्टिक बिकॉज मी सगळ्यात घरात लहान आहे. माझी बहीण आणि माझ्या आईला मी म्हणते की तू हे आवर, मी हे आवरते आणि मी तुम्हाला दोघींना मदत करते आणि मी मदतच नाही करत. विच इज ग्रेट. आय डोंट हॅव टू डू एनिथिंग. We are a perfect podcast couple for the same reason, because we are like literally opposite and I absolutely condone her actions. आणि यु नो वॉट द बेस्ट पार्ट इज की माझी आई चिडचिड करत असते की तू कपाट नाही नीट ठेवत, तू कपडे नीट ठेवत, आणि मग ते सगळं काढत असते आणि मग ते सगळं बोलत असते आणि मी अशी कॉटवर बसवून ऐकत असते की हो हो नाहीच ठेवत मी नीट, हे बघ हे कसं घडी केलंय, तू मला घडी करून दाखव. मग ती घडी करून दाखवते, मग ती ठेवते आणि मग ते माझं कपाट आवरून देते. ऐक मला PTSD होतोय. माझा भाऊ करतो माझ्यासोबत हे. तो सुटकेस भरायला घेतो आणि मग तो म्हणतो मला तर येतच नाही ना घडी करता. तर मग असं, आणि तो काहीतरी असं मुद्दामून चुकीचं करतो आणि मला ते असं इक येतं आणि मग
कमिंग बॅक टू वीकेंड. कमिंग बॅक टू वीकेंड. सो या माझा वीकेंड निवांत असतो, म्हणजे माझ्या घरचे थोडेसे जमतात, पण माझा वीकेंड निवांत होतो. हाऊ वॉज युअर वीकेंड एज अ चाइल्ड? ओ माय वीकेंड ॲज अ चाइल्ड, मी लिटरली 12 वाजता वगैरे उठायचे. इट वॉज सो फन. आणि मग 12 वाजता उठून सगळ्यांनी दुपारी आमच्याकडे, बिकॉज आय हॅड लाईक सेम एजचे किड्स लिव्हिंग अराउंड मी ऑन लाईक 2-3 फ्लोअर्स. सो मग दुपारी एकत्र आम्ही बसायचो, आम्ही अंगत पंगत करायचो एव्हरी वीकेंड. आणि देर वॉज दिस वन अनलकी चाइल्ड ज्याची सॅटर्डेला शाळा होती बिचाऱ्याची, आणि दुपारी तुमच्याकडे सॅटर्डेला शाळा नसायची? नाही. I grew up in the wrong city. सो निवांत. आणि संध्याकाळी मग आम्ही डिसाईड करणार की कुठे जायचं. मग जवळच असणाऱ्या मग पार्कमध्ये जाऊन मग बॅडमिंटन खेळायचं, किंवा सोसायटीत खाली बॅडमिंटन खेळायचं, अप्पारप्पी खेळायची, लगोरी खेळायची. वीकेंड्स वर सो फन. प्लस बिकॉज उन्हाळ्यामध्ये यू प्ले सो मेनी बोर्ड गेम्स विच यू कांट थ्रू आउट द स्कूल इयर टिल दिवाळी. ठीक आहे. तर मग आमच्याकडे देर वॉज दिस वन मोनॉपली गेम विच वेंट ऑन 4 years. आणि आम्ही लिहून ठेवायचो की कोणाकडे किती पत्ते आहेत, कोणाकडे किती पैसे आहेत, हे सगळं आम्ही लिहून ठेवायचो. आणि आय स्टील हॅव दॅट डायरी विथ मी. सो इट वॉज अमेझिंग. वीकेंड्स वर फन. प्लस बाबा हॅड दिस थिंग की जिथे ते आम्हाला पुस्तकांना इंट्रोड्यूस करायचे, की हे पुस्तक वाचून बघ, ते पुस्तक वाचून बघ. आणि देन ही हॅड दिस थिंग, जेव्हा ही यूज टू गेट अस मूवीज, तेव्हा प्लॅनेट एम नावाची दुकानं होती. फ्युनो प्लॅनेट एम नावाच्या दुकानात जायचं, आणि देन आय यूज टू पिक आउट मूवी लाईक CD. आणि मग बाबांच्या ऑफिसच्या लॅपटॉपवर किंवा घरातल्या त्या जुन्या पीसीवर मूवी बघायचं. स्वीट व्हेरी. हा, पण फार लहानपण असं. येस असं ग्वाड. येस. प्लस अगेन तेव्हा बाहेरचं असं काही फूडचं अट्रॅक्शन नव्हतं. मग तेव्हा घरातल्या फूडचं अट्रॅक्शन असायचं, की आई मग विकेंडला रगडा पॅट्यास बनवणार, किंवा मग विकेंडला दुपारी गरम गरम पण काय करायचं, तर मग आईला पण जास्त काम नको म्हणून चकोल्याला तुम्ही शेंगोळ्या म्हणता, किंवा वरणफळं म्हणतात. करेक्ट. सो गरम गरम ते, मग त्याच्यात तू. मला भूक लागते. माझा उपवास आहे, श्राप. मी काहीतरी ऑर्डर करणार. येस. मी गाण्याच्या क्लासला जायचे. आम्हाला इथे क्लासेसला पण वीकेंडला सुट्टी असायची लहानपणी. ओके. बिकॉज वाय वुड द ट्युटर नॉट हॅव अ वीकेंड? बिकॉज वीकडेला शाळेतनं जाणं कधी कधी अवघड पडायचं. सो यू कॉम्पन्सेट दोज क्लासेस ऑन सॅटर्डे संडे. Yeah, which is culturally different. Just culturally different. हो, आय अग्री. पण तेव्हा म्हणजे आय वॉज ग्रोईंग अप, तेव्हा गाण्याचे कार्यक्रम तेवढे नव्हते, म्हणजे नागपुरात ॲटलिस्ट. आणि मला ते जरा मिस आउट झाल्यासारखं वाटतं. मग आता इथे ते ओव्हरली कॉम्पन्सेट करते. नागपूरमध्ये माझा एक मित्र आहे, पुण्यात एक मित्र आहे. वेन एव्हर आय मीन विच एव्हर सिटी, ऐक हा कार्यक्रम आहे, आपण जातोय. आय जस्ट गेट द फतवा. आणि मला स्क्रॅपबुक्सचं लाईक वेळ होतं. तेव्हा मी थोडी मॅक्सिमलिस्ट होते. स्टार्स अँड द स्टिकर्स. आणि आय हॅव अ हॅरी पॉटर स्क्रॅपबुक. ओ नाईस. हा. आणि माझा दिवस त्यात जायचा. आणि पुस्तकांना कव्हर म्हणजे जे आपण वाचतोय, जे वाचनाची त्याला कव्हर लावायचं. ते कुठलं ट्रान्सपेरंट आलं. नाईस. हा. विच हॅज लाईक थोडासा हेलो येतो त्याला ते. आणि त्यानंतर हॅरी पॉटरला चॅप्टर्स आहेत, पण चॅप्टर्सला इंडेक्स नाहीये. सो तो इंडेक्स बनवायचा. दॅट वॉज माय. आणि माझा भाऊ हॉकी खेळायचा, इज अ नॅशनल हॉकी प्लेअर. सो ती ड्युटी होती की त्याला जाऊन सोडायचं सकाळी 6 वाजता. कारण का माय पेरेंट्स बोथ यूज टू वेक अप व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग बिकॉज ऑफ हिज हे. सो ते एक दिवस आम्ही नाही करणार आहे. सो देन इट वॉज ऑन मी, विच इज ठीक आहे, फाईन, बिकॉज आय हॅव टू स्लीप टिल 8.
लहान असताना. तर मग ते करायचंय, लाईक दॅट इज लाईक अ डेडिकेटेड थिंग. आणि खाण्यामध्ये फोडणीचा भात किंवा फोडणीची खिचडी सकाळी शनिवार रविवार. आणि माझ्या बाबांचे एक स्पेशल लाईक यूज टू मेक इट लाईक रिली स्पायसी. सो दॅट वी वॉन्ट. आणि ईशान अजूनही करतो लाईक एव्हरी वीकेंड. आणि आम्ही मामीकडे वगैरे जातो तर एव्हरी वीकेंड इट इज ठरलेलं की रस्सा पाटोडी. ओ नाईस. ये तो मतलब फिक्स आहे. सो आय गेट अ कॉल इफ आय एम आउट ऑन संडे मॉर्निंग की पाटोडी आहे, तू आहे की नाही. आणि मला वीट आलाय. आय एम नॉट ऍक्टिंग ब्रॅटी, पण दर रविवारी मी नाही खाऊ शकत. आय एम सॉरी. आणि इतकी वर्ष खाल्लंय. सो इधर ते असतं असं काहीतरी तिखट अशी भाजी, एकदम भाजी. आणि मग मला उठवायचं. अख्खा वीकेंड मला वाटतं महाराष्ट्रभराचा वीकेंड असेल. कारण का इथे जे काही माझे मित्र आहेत त्यांच्याकडे नाही आज मासे आहेत. संडे इज फिश डे. संडे इज फिश डे. फिश डे, चिकन डे, समहाव. It revolves so much around food. I think the whole it's not just the weekend. आपलं कल्चरच throughout revolves around food. म्हणजे करेक्ट. I think weekends just help us enjoy that a little bit. Tap into. आणि मला आत्ता मी सुरू केलंय, मी कथाकथन वगैरे ऐकते. कारण का आम्हाला खूप लोकांनी कॉल आउट केलं की तुम्ही मराठीत पॉडकास्ट सुरू केला पण तुम्ही मराठीत बोलतच नाही. आणि आम्ही खरंच प्रयत्न करतोय. खरंच म्हणजे जेन्युइनली आम्ही प्रयत्न करणारे की हे पूर्ण वाक्य आपण मराठीत बोलूया. येस. आम्ही खूप प्रयत्न करतोय. ठीक आहे, मी ट्राय करते. आम्ही जीव तोडून प्रयत्न करतोय की आम्ही फक्त मराठीत बोलावं. पण काही विशेष शब्द असतात ज्याच्याकरता आपल्याला नाही सुचत काही वेगळं. आणि खरं सांगू का, म्हणजे हे खूप असं म्हणजे मराठी बोलता येत नाही का तर बोलता येते, मराठीत व्यक्त होता येत नाही का तर व्यक्त होता येतं. पण झालंय हे की इंग्रजीचा वापर रोजच्या आयुष्यात जरा जास्त झालाय. आणि होतंय हे की आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे आपल्याला इंग्रजी सोडून काम नाही करता येत. आणि सतत विचार पण इंग्रजीत करायला लागतो. तर करेक्ट. बट मुद्दा तोच आहे की आम्ही प्रयत्न करतोय जेवढं खरं आम्ही आहोत, म्हणजे जसे आहोत तसं तुम्हाला दाखवायचा. त्यात मराठी जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि ते होईल. म्हणजे सगळ्यात जास्त आमच्या आया मला ओरडतात की मग कशाला सुरू केला मराठीत. माझ्या इतर एकच वाक्य बोलते की तू इंग्रजीच्या झग्यातनं पडलीस का, याच वाक्याने सुरू करते ती. आणि मुद्दा हा होतो की माझं आणि तिचं भांडण सुरू असतं ना, युजली वीकेंडला जी भांडण होतात तर चिडचिड झाल्यानंतर माझं इंग्लिश निघतं. आणि माझी आई एकच म्हणते तू माझ्याशी मराठीत बोल. आणि मग मला मराठीत भांडता येत नाही, सो मग मी सोडून देते. सेम झालं माझ्यासोबत. मी माझ्या एका मित्राशी बोलत होते आणि थोडंसं टेन्सअप झालं होतं असं कॉन्व्हर्सेशन. आणि मी इंग्रजीत शिफ्ट झाले आणि तो मला म्हणतो मायच्या भाषेत बोल. आणि मी थोडंसं आय टुक अ स्टेप बॅक. आणि मी म्हणलं ऐक, मला व्यक्त होता येत नाही मराठीत. मी स्पष्टपणे सांगितलं की मला. आणि हो, हे जरा व्हल्नरेबिलिटीचा पार्ट आहे. आपल्याला आपल्या भाषेत व्यक्त होता येत नाही आणि आपल्याला ते जास्ती कम्फर्टिंग वाटतं कारण का ते आपलं नाही आहे तितकं. तर मग त्याने असं त्याच्या हातातलं पुस्तक असं फेकून मारलं, म्हणून वपू वगैरे वाच जरा. म्हणून चुकीचं नाही आहे पण ठीक आहे. पण हा म्हणजे माझा वीकेंड ऍक्टिव्हली मी जरा त्याच्यावर म्हणजे विचार करते किंवा काम पण नाही म्हणता येणार आता ते रुजवावं लागेल सवयीत खरं तर. आणि दुसरी गोष्ट की फार मराठी ना वाचक वर्ग आहे आजूबाजूला ना अस्खलित मराठी बोलणारी लोक आहेत. अस्खलित जर ते सतत कानावर पडलं तर मग खरंय. आणि मला असं वाटतं की तू कथाकथन ऐकतेस, आमच्याकडे मराठी गाणी सुरू असतात. म्हणजे लागायलाच हवी आहेत मराठी गाणी.
विकेंडला, म्हणजे इतर दिवशी वीकडेजला आमच्याकडे कारवा आहे, तर त्याच्यावर जुनी हिंदी गाणी लागलेली असतात. पण वीकेंड्स इज फॉर मराठी गाणी, कारण की मराठी भावगीतांचा जो काही ऑरा आहे त्याला निवांतपणाच लागतो एन्जॉय करायला. आणि आय थिंक विविध भारतीवर नाट्यगीतांचा कार्यक्रम लागतो, आय थिंक 10 वाजता काहीतरी विकेंडला. तर म्हणजे मी सहसा देवळात वगैरे जात असते किंवा असं काहीतरी, आणि हमखास कारमध्ये मी लावते ती गाणी, कारण का ते जरा रुजायला हवंय. तर रिक्रिएशनल पण असतो विकेंड, निवांत पण असतो आमचा विकेंड, खूप खादाड खाई पण असते त्यात, आणि असं कधी कधी पुरुष पण. ओके, दिस इज अ फन फॅक्ट आणि दिस इज लाईक अन इस्टर एग. तुम्हा सगळ्यांना जर मराठी गाण्यांकडे परत वळायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी टी सिरीजचं चिंब पावसानं रान हे गाणं पाहावं, ऐकावं नाही, पाहावं. त्यांच्या प्लीज युट्यूब चॅनलवर जाऊन चिंब पावसानं रान हे गाणं सर्च करा आणि ते गाणं पाहिल्यानंतर आमच्या व्हिडिओवर कमेंट करा. ते इतकं ठीक आहे, या इतकं छान मस्त गाणं आहे बघायला. सुरेश वाडकरांवरचा जो काही विश्वास असा झालाय. सो आय थिंक प्लीज एव्हरीवन म्हणजे बघा तुम्हाला जसा वेळ होईल तसा, आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटतोय. आय थिंक वीकेंड हा टॉपिक इतका वास्ट आहे की आपण जनरल टॉपिक इतके आम्ही असे उथळ आणि इतके निवांत चालणारे विषय घेतो, आणि एका असं अर्ध्या तासात कव्हर करता येणं जरा अवघडच आहे, कारण का शक्यता नाहीये, शक्यता फार कमी आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही फार बडबड करतो. आम्ही एकच वाक्यात 4दा असंच खातो. सो तो पण वेगळा मुद्दा आहे. खरंय, म्हणजे तुम्ही आम्हाला भेटाल तर तुम्हाला वीकेंड असल्याचा अनुभव येईल. ती फार बडबड करेल मी. नाही, पण तोच मुद्दा ना की आपण इतके निवांत असतो इतर वेळेस की वीकेंड असल्याचाच अनुभव आहे. ट्रू. सो वीकेंड फील्स, सो मजा करा. आणि तुम्हाला मी एक सांगते आत्ताच, धमकी देतीये असं समजा की आता तुमच्या वीकेंडचा भाग आमचा पॉडकास्ट असला पाहिजे. सो एव्हरी फ्रायडे आमचा एपिसोड येतो, नॉट एव्हरी फ्रायडे बट फ्रायडे एपिसोड येतो, आणि सॅटर्डे संडे तुम्हाला वेळ असतो हातात तर आमचा एपिसोड बघा, परत शेअर करा आणि इतरांनाही सांगा. सो विल सी यू नेक्स्ट वीकेंड बाय द वे. बाय बाय. See you.